हॅलो हॅलो यूट्यूब फॅमिली. हॅलो गाईज. आज आहे ना आपल्या घरी एक छान बेत आहे, तो म्हणजे मेदूवडे, इडली, सांबर आणि चटणी. तर इडली वगैरे तर झालेली आहे, पण मग मला आता आठवलं आपण व्हिडिओ काढलेला नाही आहे. तर चला आता मी तुम्हाला मेदूवडा दाखवते. माझी आई मेदूवडा करतीये. हे बघा, मस्त मेदूवडा टाकला तिने आता. हे उडदाच्या डाळीचं. आणि कशाचं आहे ग मम्मी अजून? उडदाची डाळच ना? ठीक आहे, उडदाच्या डाळीचं मला काय माहीत नाही एवढं. मी फक्त व्हिडिओ काढायचं काम करते. मस्त मेदू वडे बघा. या सगळ्यांनी मेदू वडे खायला. मेदू वडे आणि सांबर एक नंबर. मस्त. साऊथ इंडियन जे पदार्थ असतात ना, ते मला खूप आवडतात. मम्मी करणार, आपण खायचं काम करायचं मस्त मस्त. हे बघा मस्त फुलले आणि कलरही किती छान येतोय बघा. सोनेरी कलर येतोय, छान गोल्डन कलर. यम्मी. मस्त कलर येतोय बघा. हे बघा किती छान कलर आलेला आहे. आणि सगळ्यांनी कढईकडे काय लक्ष देऊ नका, कारण आम्ही स्पेशल ही कढई तळण्यासाठीच केलेली. कारण प्रत्येक कढई जर आपण तळण्यासाठी करायला लागलो तर जे भांडे घासताना त्याचे पूर्ण हात दुखायला लागून जातील. तर त्याच्यामुळे एकच कढई केलेली आहे आम्ही, ही म्हणजे तळण्यासाठी. बघितलं ना तुम्ही, आम्ही खालच्या साईडने पण ती काळीच ठेवलेली, कारण कसं म्हणजे घसायला पण त्रास होत नाही. आणि म्हणजे काळी होऊन गेली म्हणजे चांगले असते, काय चिकटत वगैरे नाही. आता ही कढई आहे, कढईमधनं आपण हे मेदूवडे काढून घेऊ. कढईकडे लक्ष देऊ नका प्लीज. हे बघा किती छान सुरेख कलर आलेला आहे, मस्त. हे बघा, आज आपण केलेली आहे इडली, पण केलेली आहे मस्त इडली, वडे, मेदू वडे, बस. आणि हे आपलं सांबर बघा किती छान सुरेख कलर आलेला आहे ना सांबरला. हे आपलं सांबर आणि चटणी. ही चटणी खूप छान आहे. ही चटणी नाही, ओलं खोबरं, परत त्यानंतर शेंगदाणे, कोथिंबीर, आलं, याला लसूण जात नसतो. आणि ही आज आहे आपली छान अशी प्लेट. याच्यात फक्त एक कमी आहे, तो म्हणजे चमचा. गरमागरम या सगळ्यांनी खायला. आणि पूर्ण व्हिडिओ न स्किप करता बघा. बघा किती छान आहे. आणि पूर्ण व्हिडिओ न स्किप करता बघायचं हां सगळ्यांनी. आणि जर तुम्हाला हे सगळे पदार्थ आवडले तर कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि कसे केले हे आम्ही नेक्स्ट टाईम तुम्हाला करून दाखवू, जर तुम्हाला आवडले तर. बाय.